शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 13 जुलै 2024 शनिवार आजपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आज लगेच दुपारनंतर आणि रात्रीपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर जाणून घेऊया सविस्तर अपडेट, पण त्यापूर्वी एक छोटीशी विनंती करतो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये येत्या काही तासांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड आणि इतरही परिसरांमध्ये आज रात्रीपर्यंत हवामान खात्याने या भागांना मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे। मित्रांनो, विदर्भात पहिले असता विदर्भातील काही भागात मोठ्या जोरदार पावसाचा इशारा आजच्या दरम्यान देण्यात आला आहे, तर काही भागात मात्र ढगाळ वातावरण राहील आणि तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल। यामध्ये अकोला, अमरावती, बुलढाण्याच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा जोरदार पाऊस होईल, तर चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, वर्धा, वाशिम आणि नागपूरच्या परिसरात मात्र ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळू शकतो। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पहिले असता पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये आज दुपारनंतर वातावरणात मोठा बदल होणार आहे। तर रात्रीपर्यंत मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात झालेली असेल। कोकणातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरार एकंदरीत सर्वच कोकण पट्ट्यामध्ये आज रात्रीपर्यंत आणि उद्या देखील मोठा जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।